मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात आम्ही आलोय अमरावतीमध्ये। हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचं हे प्रांगण आहे। मुलं तयारी करतात मल्लखांबाची। राज्यातली सध्याची राजकीय परिस्थिती काय असेल याची जर एक चुणूक बघायची असेल तर त्याचं हे प्रतिकात्मक रूप म्हणावं लागेल। खरं तर अमरावती हा लोकसभा मतदारसंघ येत्या निवडणुकीमध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रात लक्ष लागलेलं असेल त्यातला एक महत्त्वाचा मतदारसंघ असेल आणि त्याला कारण असणाऱ्या ही अशी रस्सीखेच असणाऱ्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने निवडून आलेल्या नवनीत कौर राणा सध्या भाजपच्या तिकिटासाठी इथे आग्रही आहेत। प्रहार सुद्धा या मतदारसंघासाठी आग्रही आहे। दुसरीकडे रिपब्लिकन पक्ष या मतदारसंघासाठी आग्रही आहे। काँग्रेसचे 3 आमदार या मतदारसंघामध्ये काँग्रेस या मतदारसंघासाठी आग्रही आहे। त्यामुळे महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो सगळ्यांसाठीच हा मतदारसंघ जागा वाटपामध्ये कळीचा मुद्दा ठरणार आहे। या मतदारसंघाचा विचार केला संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा मतदारसंघ अशी याची ओळख आहे। मात्र संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे गेल्या अनेक वर्षांपासून अनेक प्रश्न आहेत। मुस्लिम बहुल असतील भाग अनेक, त्यानंतर आदिवासी समाजाचे अनेक भाग आहेत। मेळघाट याच मतदारसंघामध्ये येतो। कुपोषणाचा प्रश्न मेळघाटमधला काहीसा कमी झालाय, संपलेला नाही आहे। आदिवासींच्या समस्या पूर्ण संपलेल्या नाही आहेत। आदिवासींच्या स्थलांतराचा प्रश्न अजूनही थांबलेला नाही आहे। ग्रामीण भागात शिक्षण आणि आरोग्य या मतदारसंघामधले आजही कळीचे मुद्दे आहेत। या मतदारसंघातले अनेक लोक आता माझ्यासोबत आहेत। सामान्य नागरिक आहेत, वेगवेगळ्या पक्षांचं प्रतिनिधित्व करणारे, सत्ताधाऱ्यांचं विरोधकांचं प्रतिनिधित्व करणारे अनेक लोक आहेत। सगळ्यांशी त्यांचे मुद्दे काय आहेत यावर जाणून घेऊयात। सुरुवातीला मी सर्वसामान्य नागरिक जे इथे मधल्या फळीमध्ये आपल्यासमोर सगळ्यांसमोर उभे आहेत त्यांच्याकडे जाते। महिलांपासून सुरुवात करते। बघूयात सगळ्या महिलांना अमरावतीतल्या काय वाटतं, त्यांच्या मतदारसंघाबद्दल काय अपेक्षा आहेत। माझा सर्वात प्रथम पहिला प्रश्न हाच राहील की आज विदर्भाची पोझिशन काय आहे। आज विदर्भ शिक्षणाच्या बाबतीत आणि रोजगाराच्या बाबतीत जर पाहिलं गेला तर वृद्धाश्रम बनवून ठेवून दिला गेलेला आहे। कारण इथं मुलं शिकतात, कोणी इंजिनिअरिंग करतो आहे, कोणी दुसऱ्या फील्डमध्ये, म्हणजे ज्याही फील्डमध्ये जातात मुलांना रोजगारासाठी एक तर मुंबई, पुणे किंवा अदर स्टेट्समध्ये जावं लागतं। बेरोजगारीचा मुद्दा महागाईबद्दल सिलेंडर, भाजीपाला, धनधान्य वगैरे, सिलेंडरचा पण महाग 1200 रुपये वगैरे। 1200 रुपये सिलेंडर, 960 रुपये वगैरे। सगळ्यात मोठा आज विषय झालेला आहे तर प्रत्येकाच्या घरामध्ये बिमारी म्हणजे आरोग्य आणि प्रत्येकाच्या घरामध्ये बीपी, शुगर, डायबिटीस हे रोग आलेलेच आहेत आणि इतक्या प्रमाणात त्याचे भाव वाढलेले आहेत औषधांचे की लोकांनी खायचं की औषधं घ्यायची। मुद्दा आहे खायचं की औषधं घ्या। जेनरिक मेडिकल ठीक आहे ना, पण कितपत डॉक्टर ते एक्सेप्ट करतात जेनरिक मेडिकल, हा मुद्दा महत्त्वाचा। शिक्षणाच्या बाबतीत आजकाल गव्हर्नमेंट शाळा ह्या फ्रीमध्ये झालेल्या आहेत, तसंच प्रायव्हेट शाळांमध्ये हे डोनेशन हे भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे। तर हे कितपत योग्य आहे? की खासगी शिक्षण महाग आहे, तरुण वर्ग आहे। बोला मॅम, मी तरुण आहे पण माझा एक असा प्रश्न आहे, मी एक शेतकरी आहे, युवा शेतकरी आहे। तर सरकार येत आहे, सरकार जात आहे, पण शेतीमालाला भाव कधी मिळेल? योग्य भाव शेतीमालाला कोणत्या सरकारमध्ये भेटत नाही आहे, तर शेतकऱ्याला न्याय कधी मिळेल हा माझा प्रश्न आहे। हा माझा शिवसेना सरकार कोणती असो, माझा एक सरकारला एकच प्रश्न है कि शेतीमालाला योग्य भाव कभी देना। हाँ, व्यापारी वर्ग है। मैं उद्योगपति हूँ और अमरावती शहर में विमानतल बन रहा है, सालों से सुन रहे हैं। अगर विमानतल अमरावती शहर में बनता है तो उद्योग में बहुत बड़ा बढ़ावा होगा और कपड़े का हब बोले जाता है अमरावती शहर, तो काफी तरक्की अमरावती शहर की हो सकती है, ऐसा लगता है मुझे। विमानतळ काय झालं होतं विमानतळाचं जरा सत्ताधाऱ्यांकडून आपण जाणून घेऊयात। काय गडबडले काय विमानतळाचं? विमानतळाचं टेंडर झालेलं आहे, विमानतळाचं काम सुरू आहे। कुठल्याही गोष्टीची एक प्रोसेस असते, त्या प्रोसेस किती वर्ष झाले? नाही, अर्धवट नाही आहे, विमानतळाचं काम सुरू आहे आणि विमानतळ प्रगतीपथावरती आहे। येत्या काही दिवसामध्ये, काही वर्षामध्ये विरोधकांचं काय म्हणणं आहे त्याच्यावर बघू। कोण बोलतंय बघू देत। हा, कोण बोलतंय? हा, काय झालं? मागच्या 9 वर्षापासून पहिले तर आपण मेळघाटच्या डिजिटल इंडियाच्या नावाने जी मोदी साहेबांनी घोषणा केली होती, हरिसाल जे डिजिटल इंडिया म्हणून घोषित होणार होतं, ते आजही 9 वर्षापासून ते गाव जसंच्या तसं आहे। तिथे निवडणूक, आपली लागणारी लोकसभाची निवडणूक सुद्धा ही वॉकी टॉकीवर, म्हणजे कोणाच्या वॉकी टॉकीवर, तर वन विभागाच्या वॉकी टॉकीवर घ्या लागते। ही अमरावतीत प्रतिभाताई पाटील यांनी भारत डायनामिक सुरू केलं, ते बंद आहे। वॅगन फॅक्टरी आहे, ते बंद आहे। म्हणजे अमरावती जिल्ह्यात आजही विकास सगळा तसाच
ओरडू नका, ओरडू नका. बोलायला सगळ्यांना मिळेल, ओरडू नका, ओरडू नका. थांब थांब थांब. इंडियाच्या बद्दल आज जेव्हा हे बोलताय, हे का बोलताय? कारण की 70 वर्षानंतर देशाच्या कुठल्या तरी पंतप्रधानांना हे वाटलं की डिजिटल इंडियाच्या अंतर्गत आता युपीआय मध्ये भारत हा युपीआयचा म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे, जो युपीआय सगळ्यात जास्त वापरतो आहे. आज भाजीवाला यांचे अर्थमंत्री संसदेमध्ये उभं राहून म्हणायचे की युपीआय इज नॉट सक्सेस इन इंडिया, कारण की इथे कनेक्टिव्हिटीचे प्रॉब्लेम आहे, इथे अन्य प्रॉब्लेम आहे. आज भाजीवाला साधं गुपचूप खायला जा, त्या ठिकाणी युपीआय आहे. हा विकास मोदीजींच्या काळात युपीआयचा जे उपयोग करतात स्वतः हे काँग्रेसवाले करतात आहे. भ्रष्टाचाराचा त्याला आळा टाकण्यासाठी युपीआय आलेला आहे. थोडक्यात मांडा. हा बोला. आज अमरावतीमध्ये 15 वर्षापासून आमदार आहे, 5 वर्षापासून खासदार आहे. कुणाचा? विवाह स्वाभिमानी राणा दाम्पत्य या अमरावती बडनेरा मधला म्हणून आलो मी. अमरावती जिल्ह्याचे खासदार आहेत, त्यांचा विकास शून्य आहे. आज ग्रामीण कास्तकार राहतो, आज पांढर रस्ते नाही आहे, एवढ्या मोठ्या नद्या, मोठ्या नद्या आहे, बंधारे नाही आहे. फक्त यांचा विकास उद्धवसाहेब ठाकरे याच्या हनुमान चालीसा म्हणायचं तेवढा धंदा येत नाही. आता ह्या वेळेस अमरावती मतदारसंघाचे लोक यांना धडा शिकेल आणि यांच्या घरी हनुमान चालीसा म्हणायचा. या खासदाराविषयी चालू आहे, आमदाराविषयी चालू आहे. यांच्या खासदारांनी एक प्रश्न सांगावा या अमरावती जिल्ह्याचा, ज्याची सोडवून एक फक्त 5 वर्षात एक मुख्य जो त्यांच्या खासदाराची एकही प्रश्न, रोजगाराची समस्या आहे, उद्योगधंद्याचा अभाव आहे, पाण्याची. कोण आहेत युवा स्वाभिमानीचे कोण आहे? हा थांबा. युवा स्वाभिमानी का? हा आता तुमच्या खासदारांना प्रश्न आहे. ऐका तुमच्या खासदारांना प्रश्न आहे. ऐका हो, माईक माझ्याकडे आहे, थांबा जरा. युवा खासदारांचा प्रश्न आहे तुमच्या पक्षाला की तुमच्या खासदारांनी काय केलं, एक काम सांगा. हे जितके पब्लिक उभी आहे ना त्यांना विचारा, मला विचारल्यापेक्षा त्यांना विचारा. खासदारांची माणसं, खासदारांचे लोक सांगतायत की पब्लिकला विचारा खासदारांनी काय केलं. शेतकरी आहेत, सांगा. खासदारानं एकही दिवस संत्र्याविषयी किंवा कापसाविषयी एकही प्रश्न मांडला नाही. मी सतत 10 वर्षापासून आंदोलन करताय संत्र्याला भाव नाही. हे संत्र सोडले, मी फुकट संत्र वाटले. कलेक्टर साहेबांवर 5 गुन्हे माझ्यावर दाखल आहे. संत्र्याला का भाव नाही, कापसाला भाव नाही. कापूस 6200 रुपये आहे, सल्फेटचं पोतं 1475 रुपयाचं आहे. कोणतं सरकार काही करून नाही राहिलं. शेतकरी हा आत्महत्याग्रस्त झाला अमरावती जिल्ह्यातला. हा संत्र मी फुकट वाजले, झाडावर संत्र आहे, एकही मालाला भाव नाही. मॅडम, मी सोयाबीन उत्पादक आहे, सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे. 15 दिवस आधी 5200 भाव होता, आज मार्केटमध्ये 45-40 रुपये गेलं. म्हणजे एकरी तुम्ही जो खर्च जो आहे दरवर्षी वाढून राहिला. 3000 रुपये एकरी हा मालाला भाव. मॅडम, मी एक डॉक्टर आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये बऱ्याच वर्षांपासून वास्तव्य करतोय. अमरावती जिल्ह्याचा आणि नागपूर जिल्ह्याचा विकास बघता खूप तफावत दिसते. अमरावतीमधले जो विकास जो आहे तो आजही पण पिछाडीवर आहे. अमरावतीमध्ये आजही पण मेडिकल सुविधा अजूनही पण कमकुवत आहे. मेडिकल सुविधा ही चांगली इम्प्रूव्ह झाली पाहिजे. आजही पण इमर्जन्सी पेशंटला नागपूरला धावावं लागतंय, पण ही सुविधा आपण का नाही करू शकत? मेडिकल कॉलेजचं काय? मेडिकल कॉलेजचं तर अजूनही पण काही अस्तित्वच नाही आहे मॅडम. आता याचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी द्यायचंय. ते स्वतः डॉक्टर आहेत आणि डॉक्टर म्हणतायत की इथे आरोग्याच्या सुविधा चांगल्या नाहीत, आम्हाला नागपूर गाठायला लागते. काय झालं मेडिकल कॉलेजचं? आज आतापर्यंत यहाँ मेडिकल कॉलेज अमरावती शहर में पूरे इंडिया में कोरोना आया, वो अगर मोदी जी ने इतना आयुष्यमान कॉलेजचं काय? मेडिकल कॉलेज अमरावतीमध्ये मेडिकल कॉलेज केव्हा प्रस्तावित झालं? भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना. जागा झालेली आहे, सँक्शन झालेलं आहे, विधानसभेमध्ये पारित झालेलं आहे आणि या ठिकाणी ऑफिसर सुद्धा नेमले गेलेले आहेत मेडिकल कॉलेज. आम्ही लहानपणापासून लहानाचा मोठा अमरावतीत झाला. काँग्रेसने काही केलं नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो, रस्त्यावर या जिल्ह्यामध्ये खासदार नवनीत राणांनी 5 वर्षाची कामं केलेली आहे. तेवढी कामं 40 वर्षात कोणी केलेली नाही आहे. आता 2 महिन्याच्या आतमध्ये बेलोरा विमानतळ सुरू होणार आहे, रेल्वे वॅगन कारखाना सुरू होणार आहे. सगळे म्हणतात काय? अरे आम्ही सांगतो, माझ्याकडे पुरावे आहेत, माहितीच्या आधारे बोलतात. मी पुरावे देतो, पुरावे. 2 महिन्यात पूर्ण कामं मार्गी लागणार आहे. चिखलदरा स्कायवॉक आहे, नांदगावपेठ MIDC मध्ये 10,000 लोकांना रोजगार देणारा PM मित्र टेक्सटाईल पार्क आहे. काय आले काय? बरं ठीक आहे. आले का MIDCचे रोजगार आले का? MIDCचे रोजगार आले का? MIDCचा मी तुम्हाला सांगतो, लोकसभेचा खासदाराचं काम असते की या जिल्ह्याचा विकास करणे, पण या जिल्ह्याचा विकासाचा विषय सोडून
हनुमान चालीसा हा तो जाऊ त्याचा धार्मिक भावना. आज आमच्या इथं बीडीएल कारखाना आणला, बीडीएल कारखाना आमच्या प्रतिभाताईंनी आणला. तो कारखाना बंद होऊन तो गुजरातला गेला. आमची शकुंतला रेल्वे आदिवासीची हेल्पलाईन होती, आमची डाबका रेल्वे आदिवासींच्यासाठी एक तर संजीवनी होती, ते बंद. मिल बंद. ज्या आदिवासींच्या भरोसे हे निवडून आले त्या 1,20,000 लोकांना दरवर्षी रोजगार लागतो. हे फक्त 50,000 लोकांना देऊ शकते. बाकीचे लोक मायग्रेट होऊन इकडे तिकडे जातात. आमच्या ह्या सगळे 1 मिनिट फक्त हे बघा, ऐका ऐका, चला या जरा दादा, हे तुमच्या मतदारसंघातले एक नागरिक आहेत, खास या कार्यक्रमात त्यांचा मुद्दा मांडायला आलेत. या जरा पुढे या, तुम्ही या जरा पुढे, बघूयात त्यांचं काय म्हणणं आहे एकूण सरकारबद्दल. हा बोला. मॅडम, मी पॉवर लिफ्टिंग बॉडी बिल्डिंग करतोय आणि स्पोर्ट्स प्लेयर आहे. या जरा या. हे ना तुम्हाला तुमच्या नेत्यांना ज्यांनी निवडून दिलंय ना त्यातले नागरिक आहेत, हे मतदार आहेत. हा, आणि त्यांचा मुद्दा हा किमान ऐकून घेण्याची तयारी ठेवा. हा, घोषणा देऊ नका, त्यांचा मुद्दा ऐका. सामान्य नागरिक आहेत. बोल दादा. मॅडम, मी स्पोर्ट्समध्ये खेळतो. अपंगाचं शरीर पहिलेच कमजोर असते, तर अपंग त्याच्यावर मात करून जिद्दीनं मेडल वगैरे आणतो, आपल्या जिल्ह्याचं आपल्या महाराष्ट्रात नाव रोशन करतो. त्याला फक्त एक श्रीफळ आणि शाल दिला जातं, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. बेरोजगार आहे, नोकरी नाही, काय नाही. आणि दुसरा मुद्दा 600 रुपये महिना भेटते. भाऊनं एकूण तिकून लढून करून 1000 रुपये महिना दिला बच्चू भाऊ म्हणजे बच्चू कडून. आणि त्याच्या अजून लढाई करून 1500 रुपये केला. 1500 रुपये काही होत नाही मॅडम. सरकारने आमच्या मागं ठाण उभं राहावं. सरकार फक्त काही इलेक्शन असलं वोटिंगसाठी मागावं या का घरी, बस इतकंच. आणि म्हणजे 3-4 हजार रुपये महिना भेटला ना अपंगाचं तर होईल. किमान 3-4. केवढी कमी मागणी आहे. बरोबर पण ऐकून घेतले तुम्ही, ते घोषणांमध्ये सगळे घालवता ना. यासाठी शासनाने आता जे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे यांची सरकार आहे, त्यांनी एक अपंग विभाग स्पेशली यांच्यासाठी केलं, त्याचे सन्मान. आत्ता शिंदे साहेबांनी केलं असेल, पण आतापर्यंत आमच्यावरती फक्त कागदावरच आहे, आमच्यावर प्रॅक्टिकली आली नाही आहे अजून ती. मी स्पोर्ट्समध्ये खेळतो, फक्त मॅडम फक्त श्रीफळ आणि सांगितलं की त्यांनी सांगितलं की मला बच्चू भाऊ हे झालं, हे पोहोचत नाहीये अशी त्यांची कळकळ आहे. हो, पोहोचत नाही, कळकळ आहे. आता महिलांचं बघूया. हे पहा, प्रत्येक इथं विरोधक असो की सरकार असो, सत्ताधारी असो, या सगळ्यांच्या खाली पहिले विद्यार्थी आहे. जोपर्यंत ह्या विद्यार्थ्यांची एक्झाम पारदर्शक होणार नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. लक्षात घ्या. पहिले मुद्दा आहे, सगळ्यात पहिला मुद्दा आहे पारदर्शकता पाहिजे. लक्षात घ्या. तो सरकार सत्ताधारी असो की विरोधक असो, सगळ्यात पहिले जोपर्यंत तुम्हाला हात जोडून विनंती आहे, बा राजकारण कायचं नाही करा, मला सगळे जोपर्यंत तुमचं काय होणार नाही, जोपर्यंत एक्झाम पारदर्शक होणार नाही सगळेच तोपर्यंत काही होणार नाही आहे. आणि या अमरावती जिल्ह्यामध्ये 1,30,000 विद्यार्थी जोडले आहे. ज्याले सरकार पाहिजे असून त्यानं फक्त एक मिनिट थांबा 1 मिनिट. जोपर्यंत ज्याले सरकार पाहिजे असून ज्यानं मुद्दा मांडला विद्यार्थ्याचा, आमचा एकच पक्ष, ज्याचं विद्यार्थ्यावर लक्ष. ही तलाठी भरती कॅन्सल झाली पाहिजे. जो आमदार किंवा खासदार कॅन्सल करून त्याच्याकडून आम्ही 1,30,000 विद्यार्थी आहोत, नाही तर डायरेक्ट निवडणूक आयोगावर आणि या सरकारवर तो विरोधक असो कोणी असो तो चालणार नाही. नुकत्याच झालेल्या तलाठी भरतीत आपण बघत आहे की जसं यांनी सांगितलं होतं एका प्रश्नाला 2 मार्क्स, त्या हिशोबाने 100 मार्काचा प्रश्न पेपर होऊन 200 मार्काचा असताना पण त्यांनी इतक्या तळमळीने मुद्दा मांडला. आता कोण बोलणार आहे त्याच्यावर? कोण बोलणार? आज जो विद्यार्थ्यांच्या बद्दल त्यांनी मुद्दा मांडला तो बरोबर आहे, परंतु शासनाने आतापर्यंत ज्या जागा आतापर्यंत रिक्त होत्या त्या जागाची भरती या ठिकाणी शिंदे सरकारने सुरू केलेलं आहे. आणि संपूर्ण काम शिंदे साहेबांचं पारदर्शक आहे. या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला सर्व काही दिलं. शेतकऱ्याला 6,000 केंद्राचे, 6,000 राज्याचे, 12,000 रुपये शेतकऱ्याला दिले. आणि ही लोक विद्यार्थ्यांचा मुद्दा आहे. विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर कोण बोलणार आहे? अरे कोण नाही बोलत आहे. हा, विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर कोणी नाही बोलत आहे. कमाल आहे. आपण बघितलं असेल, भारतामध्ये संपूर्ण 7 मित्राचे टेक्सटाईल पार्क सँक्शन झाले. त्यामध्ये सन्माननीय खासदार नवनीत राणेंनी महाराष्ट्रामध्ये जे 2 पार्क झाले त्यापैकी एक पार्क अमरावतीमध्ये आहे. आणि आतापर्यंत अमरावतीच्या जनतेचा हा जो काय आक्रोश आणि रोष आहे, आतापर्यंत उपाशी होते,
पार्सल लोकांना आजपर्यंत त्यांनी निवडून दिलं, तेव्हा यांचा आवाज नाही आला. आणि आता 2.5 वर्षामध्ये या कोविड काळामध्ये फक्त 2.5 वर्ष या ठिकाणी ज्या ठिकाणी काम करायला मिळाले त्या ठिकाणी यांना सगळंच काही 2.5 वर्षात हवं आहे. आणि त्याही माध्यमातून मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी मित्रा टेक्सटाईल पार्क असेल, रेल्वे वॅगन कोचचा कारखाना असेल, रेल्वे वॅगन कोचचा कारखाना असेल, त्यानंतर नांदगाव पेठ पार्क असेल, या सगळ्या गोष्टींची या ठिकाणी सन्माननीय खासदार नवनीत राणे. दादाला जरा आतमध्ये घ्या, येऊ देत तो दादा जरा आतमध्ये, कुठे आहे बघू देत. हा ये. तर हे दादा म्हणतायत की सगळं तुम्हाला 2.5 वर्षात पाहिजे, आधी काही नाही मागितलं. 200 पैकी मॅडम 214 मास भेटून आले हो, ते तुम्ही नॉर्मलायझेशन केलं. मी कोणत्या 182 मास आहे, 100 चालते ना. हा 182 मास मला आहे, 182 मास. हा 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 100 लिस्ट आहे जिच्यावर 200च्या अरे बाबा लक्षात घ्या, हे सगळे विद्यार्थी आहेत. मी कोणत्या पक्षाचा नाही आहे. माझं म्हणणं काय आहे, मी जे केलं ते मी केलं. मला विद्यार्थ्यांबद्दल दादा माझा मुद्दा हा आहे लक्षात घ्या, मुद्द्याला बोलतो. माझा मुद्दा हा आहे की जी सरकारी जी नोकर भरती आहे ही फक्त पाहिजे. आज या ठिकाणी मी आपल्याला एक गोष्ट सांगतो, गेल्या 5 वर्षामध्ये या ज्या विद्यमान खासदार आहेत या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेक्युलर पक्षाची मतं घेऊन निवडून आल्या आणि बॅक स्टॅबिंग करून भारतीय जनता पक्षाकडे गेल्या. त्याचा प्रचंड रोष या जिल्ह्यातल्या लोकांचा आहे. 5 वर्षात हा जिल्हा बर्बाद झालेला आहे. इथले सर्व आलेले कारखाने सुद्धा, मिसाईलचा कारखाना गेला, कोणतीही डेव्हलपमेंट नाही, बेरोजगारी आहे भरपूर. आम्ही शेतकऱ्यांना काम करतोय. पीक विमा मागच्या वर्षीचा आला नाही आणि यावर्षी सुद्धा पीक विमा आला नाही. आणि अमरावती जिल्ह्याच्या कृषी विभागानं 41 महसूल मंडळ जे आहे पीक विमा मंजूर करा. 5 वर्ष आमच्या खासदारांनी वाया घालवलेत. अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी नवनीत राणा यांनी संसदेत एक प्रश्न विचारला, गोंधळ कमी केला असतं तर ऐकू आलं असतं की नाही. चला या मागे. ते म्हणतात तुमच्या खासदारांनी एक प्रश्न नाही उपस्थित. आमच्या खासदारांनी संसदेच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केलेले आहे. त्याबाई तुमच्याच चॅनलनी पूर्ण महाराष्ट्राने देशात दाखवलेले आहे. त्यांचे डोळे आंधळे आहेत, ते टीव्ही पाहत नाही, ते संसदेचं कामकाज पाहत नाही. हा त्यांचा दोष आहे. जो श्री राम का नहीं वो किसी काम का नहीं, हे सगळे खोटे बोलत आहे. 5 वर्षात जो विकास अमरावती लोकसभेमध्ये झालेला आहे, बंडनेरा विधानसभेमध्ये झालेला आहे 15 वर्षात, तो विकास अद्याप कुठेही झालेला हो. ऐका हो, ही सगळी जी लोक आहेत ना समोरची सर्वसामान्य नागरिक, मग त्यांच्या मुद्द्याचं काय? हे जे विरोधक आहे हे सगळे खोटे आरोप लावतात. नागरिकांचे जे काम नवनीत राणा खासदार यांनी 5 वर्षात केलेलं आहे, जे मेहनत. बायका काय बोलतात बघूयात जरा. चला महिलांचं काय म्हणणं. प्रूफ आहे म्हटलं याचं वालं 208 मार्क दाखवू राहिले. 200 मार्काची एक्झाम आहे त्यांना प्रूफ पाहिजे. एका मुलीला 54 मार्क्स असल्यानंतर 15 दिवसात तिला 214 मार्क्स आले. हे इथंच हे प्रूफ बघून घ्या. 285 मार्क्स 200 पैकी. कळीच आहे आणि म्हणून मी तो इतका वेळ घेतला. बरोबर तुमचा मुद्दा कळीच आहे. मी सहमत आहे त्या मुद्द्याशी. विद्यार्थी घरदार सोडून मायबाप कर्ज काढून मुलांना शिकवतात, कॉम्पिटिटिव्ह साठी तयार करतात आणि इथं भरत्याच निघत नाही. आज तर गव्हर्नमेंट जॉब बंद होण्याच्या तयारीवर आलेले आहेत. 1,000 फीस देत असतो आम्ही एकेका पेपरची. अमरावतीमध्येच लाठीचार्ज झाला होता एमपीएससीच्या मुलांवर. आणि जे एज्युकेशन सिस्टीमवर बोलत आहे, एवढे लॉज बदलण्यात आले आहे. बीएनएसएस भारतीय साक्ष अधिनियम नवीन लॉज आणले आहे. जेव्हा आपण म्हणतो की विद्यार्थी खुश नाहीये, पण लूप होल्स आपण म्हणतो चेंज इज द न्यू कॉन्स्टंट, ते काढले पाहिजे. आपण नुसतं त्याच्यावर बोललं पाहिजे. करणार ना, त्यांना त्रास झाल्यावर ते करणार ना. आमदार कोण आहे? एमपीएससीच्या पोरांवर कुठे लाठीचार्ज झाला होता? अरे तुम्ही तर तरुण मंडळी आहात, तुम्ही तर त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे, समजलं पाहिजे. अरे विद्यार्थ्यांचं म्हणणंच ऐकण्यासाठी मी म्हणते ना की लाठीचार्ज असं जर लूपहोल्स राहिले तर त्यांचे आयुष्य आहेत ना. अभ्यास करून एमपीएससीचे मुलं पुढे जातात आणि एवढे मेहनत करतात, तर कुठे लाठीचार्ज झाला होता? तलाठी परीक्षा त्या विषयावरती देवेंद्रजींनी म्हटलेलं आहे की आम्ही ती परीक्षा रद्द करू म्हणून.
त्याचं स्टेटमेंट ऑफिशियली आलेलं आहे, तुम्ही चेक करू शकता. आम्ही जर काही चुकीचं आढळल्यास 100% करू. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना याच अमरावती शहरामध्ये संत गाडगे बाबांच्या समाधीच्या समोर तिथे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला होता. MPSCच्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला होता. गोंधळ घालून काही ऐकू येत अमरावती जिल्ह्यात अमरावती जिल्ह्यात तूर उत्पादक, कापूस उत्पादक, संत्रा गळती या सगळ्या शेतकऱ्याचा गंभीर प्रश्न असताना महाराष्ट्राचे खोके मिनिस्टर मुख्यमंत्री मिस्टर इंडियाच्या भूमिकेत आहे. या उलट अंधश्रद्धा फैलवणाऱ्या कार्यक्रमाच्या स्टेजवर जाऊन त्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली. शेतकऱ्याच्या बांध्यावर जायला त्यांना वेळ मिळाला नाही, परंतु एक लोटा जल समस्या का हल असा बुवा भाऊजीच्या मागे लागून शेतकऱ्यांसाठी त्यांना वेळ नाही. जिल्ह्यातलं धर्माचं राजकारण बंद करा. मॅडम सोयाबीन आम्ही मॅडम धार्मिक आहो, पण धर्माचं राजकारण बंद करा. शेतकऱ्यांचे भाव अतिशय भाव पडलेले आहे. शेतकरी आत्महत्या करत आहे. सोयाबीनला 4200 भाव आहे आजचा, कापसाला 6200 भाव आहे. काय भाव खर्च खूप आहे. 15 वर्षापासून बडनेरा मतदारसंघाचा कुठल्याच प्रकारचा विकास झालेला नाही आहे. पूर्ण विकास रखडलेला आहे. ग्रामीण भागाचा जर विचार केला तर अख्खे रस्ते खराब झालेले आहे. पैदल सुद्धा चालतात. बडनेरामध्ये रवी राणा आमदार आहे. मेळघाटच्या विषयात आणखी एक विषय सांगतो. टेंभुर्णी ढाबा म्हणून मागच्या 12 महिन्यापासून 32 केवीचा सोलरचा प्रकल्प बंद आहे. काय आपण मेळघाटचा विकास करणार आहे? आज इथे इंडस्ट्री चालल्या, मुलं बेरोजगार आहे. इथून पुन्हा मुंबईला जिल्ह्यात तर दुर्दैव असा आहे मॅडम का 420चा गुन्हा ज्या खासदार दाखल आहे, जो अपात्र आहे तो नेतृत्व. अमरावती जिल्ह्यामध्ये 5 वर्षात एकही नवीन प्रोजेक्ट आला नाही. या वर्षी 1,85,000 बेरोजगाराची अमरावती जिल्हा कार्यालय मध्ये नोंदणी झालेली आहे. खरं तर मी संत्रा उत्पादक शेतकरी आहे. गेल्या याच्यामध्ये आयात निर्यात धोरणामुळे शेतकरी पुरा मेटाकुटी झाले. या जिल्ह्याला 2 खासदार आहे, पण एकही खासदारानं आयात निर्यात धोरणावर शब्द शेतकऱ्यांच्या आत्महत्या दर दिवसाला 9 आत्महत्या अमरावती जिल्हा होत आहे. त्याबद्दल कोणी सत्ताधारी काही बोलत नाही. आप कितना भी आकलन करो, अमरावती में नवनीत राणा ही आएंगी और देश में मोदी ही आएंगे. मॅडम हे एकमुखी सरकार जे आहे ना, हे तर ठीक आहे ना, महत्वाचा मुद्दा मॅडम बेरोजगारी हटली पाहिजे. बीजेपी लास्ट या तरुणाची शेवटची. सर मॅम माझा एक प्रश्न असा आहे की कोणती जेव्हा स्पर्धा परीक्षा येते, एका कास्टला फी 250 रुपये, एका कास्टला 500 रुपये, तर असं नाही सगळ्यांना आहे ना की अमरावती हा मतदारसंघ अनेक घटकांचा मिळून बनलेला आहे. बेरोजगारीची समस्या प्रचंड मोठी आहे आणि त्यामुळे सरकारी नोकऱ्यांवर असलेली भिस्त ही प्रचंड मोठी आहे. आणि त्याच मुद्द्यावर इथला तरुण सध्या प्रचंड आक्रमक आहे. दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांचे मुद्दे मांडतायत, पण जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे आणि त्या विकासामध्ये राजकारण यायला नको, हीच अपेक्षा सर्वसामान्य नागरिक या सगळ्या महिला इथे व्यक्त करतात. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण सगळेजण सहभागी झालात, आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि मुद्द्याचं बोलायच्या या एपिसोडमध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या भेटूयात महाराष्ट्रातल्या पुढच्या लोकसभा मतदारसंघामध्ये. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.